तर सकाळी आपण प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल म्हणजेच त्रिकोण आणि त्रिकोणाचे गुणधर्म हा भाग पाहिलेला आहे. त्याची थोडक्यात उजळणी अशी आहे. तर त्रिकोण म्हणजे काय किंवा त्रिकोणाचे तीन कोणाची बेरीज किती असते 180 अंश मीन्स द सम ऑफ अँगल इज 180 डिग्री अँड द सम ऑफ एक्सटिरियर अँगल इन एनी ट्रायंगल इज 360 डिग्री. त्याचबरोबर कोणताही म्हणजे बंदिस्त आकृती असेल जसं की स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल, ट्रायंगल असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, व्हॉट एव्हर मे बी, द सम ऑफ एक्सटेरियर अँगल म्हणजे कोणत्याही त्रिकोणाच्या, चौकोनाच्या, आयताच्या बाह्य कोणाची बेरीज ही नेहमी 360 अंश असते. यामध्ये कधीही कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. तर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप हे दूरस्थ आंतरकोणाच्या बेरजे इतकं असतं. मीन्स द एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ रिमोट अँगल, इंटेरियर रिमोट अँगल. त्याचबरोबर आपण ट्रायंगलचे टाईप्स पाहिले ज्यामध्ये ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ऑप्टूस अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण. त्याचबरोबर बाजूवरून पण प्रकार पाहिले ज्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल, स्केलन ट्रायंगल अँड आयसोस्केलस ट्रायंगल. बाजू आणि अँगल यावरून पण पाहिले. तर आत्ता या झूम मीटिंगमध्ये जो आपण पाहणार आहोत ते पुढच्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे. त्याचबरोबर यावरील काही महत्त्वाची प्रश्न परीक्षेमध्ये कशी विचारली जातात हे आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो सकाळी क्लास झालेला आहे त्याची रेकॉर्डिंग पण आपण ऑलरेडी यूट्यूबवरून पण दिलेली आहे आणि ॲपमध्ये पण अपलोड केलेली आहे. त्यामुळे दोन्हीही माध्यमातून तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी व्हिडिओ लवकरात लवकर आपण दिलेला आहे आणि यापुढेही आपल्याला कमी वेळेमध्ये लवकरात लवकर आपला हा कन्सेप्ट समजण्यासाठी किंवा संपण्यासाठी शनिवारी किंवा रविवारी किंवा ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी एक्स्ट्रा पिरियड आपल्याला घ्यायचे जेणेकरून आपला गणिताचा सिलेबस लवकरात लवकर संपेल. तर सुरुवात करूया आपण आजचा क्लास आणि यामध्ये पुढील कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचे ज्यामध्ये यालाच इंग्लिशमध्ये अल्टिट्यूड असं म्हणतात. अल्टिट्यूड म्हणजेच शिरोलंब. तर हा शिरोलंब म्हणजे काय पहा. आता मराठीमध्ये आपण पाहतो शिरोबिंदू ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे. शिरोबिंदू म्हणजे काय तर त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू म्हणजे शिरोबिंदू असतात. समजा आपण कोणताही ट्रायंगल जर ड्रॉ केला तर आता हा ट्रायंगल ABC तर या त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात मीन्स व्हर्टेक्स. देर आर 3 व्हर्टेक्स म्हणजे 3 शिरोबिंदू. तर या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर जर लंब टाकला तर त्याला म्हणतात शिरोलंब. ठीक आहे. शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेल्या लंबास शिरोलंब असं म्हणतात. मग या ठिकाणी जर आपण लंब टाकला तर काय करावं लागेल तर बिंदू ए मधून समोरच्या बाजूवर आपल्याला लंब टाकावा लागेल. आता लंब म्हणजे काय माहिती आहे. लंब म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काय माहिती आहे. आपण प्रिव्हियस टॉपिकमध्ये पॅरलल लाईन अँड परपेंडिक्युलर लाईन असं शिकलो होतं. तर परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय तर 90 डिग्री अँगल कुठं होतो त्या ठिकाणी जी रेषा ओढली जाते. आता या ठिकाणी हा शिरोबिंदू ए आहे तिथून तर आपण जर पाहिला आता 90 अंशाचा कोण होईल का तयार इथं नाही होणार. इथं होईल का अशी रेष ओढली तर 90 अंशाचा कोण नाही होणार. इथं नाही. थोडक्यात काय एक सोपी कन्सेप्ट सांगतो मी. समजा आपण एखाद्या रेषेला किंवा दोऱ्याला जर एक दगड बांधला आणि तो ए बिंदूपाशी वर जर दोरा धरला तर खाली कुठं येईल तो दगडाची लाईन तर बराबर जी लाईन येणार आहे खाली जर आपण इक्वली पाहिलं तर या ठिकाणी अशी दिसेल तुम्हाला आणि इथं हा 90 अंशाचा कोन तयार होतो. याला म्हणायचं शिरोलंब. समजा हा बिंदू यम आहे तर AM हा शिरोलंब आहे. त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात आपण अल्टिट्यूड. तर आता या प्रकारचे शिरोलंब आपण या आकृतीमध्ये 3 शिरोलंब काढू शकतो. तर ते कसे तर ज्या पद्धतीने ए मधून आपण लंब टाकला तसाच लंब आपण बी मधून पण टाकू शकतो. म्हणजे बी मधून पण आपल्याला लंब टाकता येईल. तर या बी बिंदूमधून पण असा या ठिकाणी समोरच्या बाजूवर लंब घेता येतो.
समजा याला एन नाव दिलं तर हा पण या ठिकाणी लंब झाला. त्याचबरोबर आता शी बिंदूमधून पण आपल्याला लंब टाकता येईल. दिसतोय लंब. ओके. आणि हे तिन्ही शिरोलंब एका बिंदूमध्ये छेदतात. तिन्ही शिरोलंब तुम्ही कोणताही ट्रायंगल काढलात तर त्या ट्रायंगलमध्ये हे शिरोलंब एका ठिकाणी येतात. तर याची जर व्याख्या आपण इंग्लिशमध्ये पाहिली, अ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द व्हर्टेक्स ऑफ द ट्रायंगल टू इट्स अपोजिट साइड इज कॉल्ड अल्टिट्यूड. तर याची व्याख्या डेफिनेशन तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मराठीमध्ये जर याची व्याख्या पाहिली तर शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर काढलेल्या लंबास शिरोलंब असे म्हणतात. तर या ठिकाणी AM किंवा BN आणि CL असे 3 शिरोलंब या ठिकाणी आहेत. आणि ज्या बिंदूमध्ये हे सर्व शिरोलंब एकत्र येतात त्याला आपण पॉइंट ऑफ कॉन्करन्स असं म्हणतात. याला काय म्हणतात? पॉइंट ऑफ कॉन्करंट. किंवा कॉन्करन्स. पॉइंट ऑफ कॉन्करन्स यालाच मराठीमध्ये शिरोलंबाचा एक संपात बिंदू असं म्हणतात. शिरोलंबाचा एक संपात बिंदू. आणि शिरोलंब हे एक संपात असतात. तर एक संपात असणे म्हणजे काय? तर हे जेव्हा आपण लंब टाकतो कोणत्याही ट्रायंगलमध्ये तेव्हा ते एका बिंदूमधून जातात. त्यालाच आपण शिरोलंबाचा एक संपात बिंदू असं म्हणतो. यालाच इंग्लिशमध्ये द अल्टिट्यूड ऑफ द ट्रायंगल आर कॉन्करंट असं म्हटलं जातं. अँड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अल्टिट्यूड ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड ऑर्थो सेंटर. मीन्स पॉइंट ऑफ कॉन्करन्स जे आहे याला आपण इंग्लिशमध्ये ऑर्थो सेंटर असं म्हटलं जातं. पॉइंट ऑफ कॉन्करन्स इज नोन ॲज ऑर्थो सेंटर. यालाच मराठीमध्ये शिरोलंबाचा एक संपात बिंदू या पद्धतीने आपल्याला ओळखता येतं. आता यामध्ये परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी जो ऑर्थो सेंटर आहे तो ट्रायंगलच्या मध्ये आहे. दिसतोय आपल्याला, बरोबर आहे. आणि हा ट्रायंगलचा प्रकार कोणता आहे? आपण सकाळी शिकलो बाजूवरून किंवा कोणावरून कोणता प्रकार पडतो? हा कोणावरून. तर हा आहे लघुकोन त्रिकोण. त्रिकोणाचे तिन्ही कोण लघुकोण आहेत म्हणजे 90 पेक्षा कमी आहेत. लघुकोन त्रिकोण यालाच इंग्लिशमध्ये एन ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल असं म्हणतात. अँड ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल म्हणजेच लघुकोन त्रिकोण. तर याचा जो ऑर्थो सेंटर असतो तो इंटेरियर इन ट्रायंगल म्हणजे थोडक्यात काय, तो इंटेरियर पार्ट मध्ये असतो. लक्षात ठेवा, यावर आधारित प्रश्न परीक्षेत विचारला जातो की इन acute angled triangle the ortho center point
इज इंटेरियर इन ट्रँगल, ऑन द ट्रँगल, एक्सटेरियर पार्ट किंवा नन ऑफ दिस, या प्रकारचा प्रश्न येतो. तर हे लघुकोणासाठी. हे जर आपण काटकोणासाठी पाहिलं, जर आपण एखादा राईट अँगल ट्रँगल जर ड्रॉ केला, समजा हा राईट अँगल ट्रँगल आहे, म्हणजे या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन होतो. ठीक आहे. याला जर आपण नाव दिलं, समजा हे PQR. आता आपण या ठिकाणी जर लंब टाकायचा ठरवला, लंब म्हणजेच अल्टिट्यूड, तर या ठिकाणी पॉईंट ए आहे, पी आहे. तर पी मधून लंब टाकला तर कुठे येणार आहे लंब? इकडे जाईल का? ऑलरेडी तर 90 आहे, म्हणजे याच लाईनवर येणार ना, दुसरीकडे तर जाऊ शकणार नाही, कारण इथं ऑलरेडी हे 90 अंशाचा कोन आहे. तो इकडं पण येणार नाही, इकडं पण नाही, बराबर अगदी सेम पी क्यू लाईन असेल. जर आपण क्यू वरून लंब टाकला या बाजूवर, इथं लंब पडेल का असा? इथं येईल का? इथं येईल का? तर तो शेवटी त्याच लाईनवर येणार, क्यू आरवर. कारण ऑलरेडी या ठिकाणी हे दोन्ही 90 दाखवलेलं आपण, 90 अंशाचा कोन. आता राहिला बिंदू कोणता? बिंदू क्यू. आता बिंदू क्यू मधून जर आपण लंब टाकला तर समोरच्या बाजूवर असा जाईल इथं. ठीक आहे. परंतु हेच जेव्हा आपण वाढवतो असं लाईन, तर ही अशी दिसेल आणि हा परपेंडिक्युलर. आता यांचा जो ऑर्थो सेंटर आलेला आहे तो कुठं आहे? तिन्ही शिरोबिंदू म्हणजे शिरोलंबाचा जो एक संपात बिंदू आहे तो इथं आलेला आहे. जसं आपण जर मागच्या ट्रायंगलमध्ये पाहिलं तर तो इथं मध्यभागी आला होता. तिन्ही शिरोलंब एका ठिकाणी कुठे भेटले? त्रिकोणाच्या आत. इथं कुठे आलेत हे तिन्ही पण? त्रिकोणावरच, आणि तो पण जिथं काटकोन होतो त्याच ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये नाही, त्रिकोणाच्या अंतर्भागामध्ये पण नाही, बरोबर त्रिकोणावर आलेला आहे, ज्या ठिकाणी 90 डिग्री अँगल तयार होतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, अ राईट अँगल ट्रँगल, राईट अँगल्ड ट्रँगल ऑर्थो सेंटर ऑन ट्रँगल ॲट राईट अँगल ट्रँगल. म्हणजे त्याला मराठीत आपल्याला काय म्हणता येईल? काटकोण त्रिकोणामध्ये, काटकोण त्रिकोणात संपात बिंदू हा त्रिकोणावर असून जिथे काटकोण आहे त्याच शिरोबिंदूवर आहे. हा कन्सेप्ट आपल्या पुस्तकात नाही, लक्षात घ्या. परंतु जर ऑर्थोसेंटर किंवा एक संपात बिंदू लघुकोणामध्ये त्रिकोणाच्या आत असतो, काटकोणामध्ये शिरोबिंदूवर असतो, तर आता आपल्याला विशाल कोण त्रिकोणामध्ये समजून घ्यायचा की तो कुठं असतो. तर हा विशाल कोण त्रिकोण. आता याचे शिरोबिंदू पहा, या ठिकाणी आहे, इथं आहेत, इथं आहेत. आता लंब टाकायचेत. लंब टाकत असताना आपण सुरुवातीला हा लंब टाकून घेऊयात, या बिंदूमधून जाणार असा. तर हा लंब या शिरोबिंदूतून
लंब समोरच्या बाजूवर टाकलेला आहे. आता आपण हा विचार करूयात की मला या बिंदूतून लंब टाकायचे समोरच्या बाजूवर. बाजू तर इथं आहे, होईल का 90 डिग्री? इथं इथं होतो का 90 डिग्री? होतो का? नाही होत. इथं नाही, इथं नाही, होणारच नाही 90 डिग्री कुठंच इकडं. म्हणजे या बाजूवर कुठंही 90 डिग्री आपण असा परपेंडिक्युलर टाकू शकत नाहीत. मग काय करायचं? मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ही जी रेषा आहे ही अशी वाढवून घ्यावी लागेल. म्हणजे ही बाजू आपण अशी वाढवलेली आहे. ठीक आहे. आणि मग आपण या ठिकाणी असा लंब टाकू शकतो. इथं नाही पडत, पण तो इथं येणार आहे 90 डिग्री, असं होणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन होईल. त्यानंतर आता इथून लंब टाकूयात आपण समोरच्या बाजूवर. आता ही पण बाजू आपल्याला वाढवून घ्यावी लागेल अशी, कारण इथून लंब इकडे कुठंच टाकता येणार नाही, असा तो असा इकडे येणार आहे. तर हा 90 अंश. आता ही लंब या ठिकाणी जर थोडा पुढे वाढवला तर यांचा शिरोबिंदू हा इथं येणार आहे. म्हणजे ऑर्थो सेंटर कुठं आला? तो दिसत पण नाही आपल्याला सध्या. थोडा आपण डिस्प्ले चेक करूयात. तो असा खाली येईल. बरोबर आहे. आपला त्रिकोण कुठं आहे? आपला त्रिकोण या ठिकाणी आहे. आणि आपला ऑर्थो सेंटर कुठं गेलाय? ठीक आहे. तर पहिल्यांदा हा जो त्रिकोणाचा प्रकार आहे तो कोणता आहे? विशालकोन त्रिकोण. याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं? एन ॲप्टूस अँगल्ड ट्रायंगल. पहा, कन्सेप्ट अगदी सोपी आहे, पण हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण रिवर्स घेऊयात. लघुकोन त्रिकोणामध्ये शिरोलंब त्रिकोणाच्या आत होता. काटकोन त्रिकोणामध्ये तो शिरोबिंदूवर आला आणि विशालकोन त्रिकोणामध्ये तो त्रिकोणाच्या बाहेर गेला. एवढे तीनच कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायचे, त्याच्यामध्ये काहीच अवघड नाही. फक्त काय वाक्य ठेवायचं याच्यावर प्रश्न एवढाच येणार आहे. लघुकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या आत, काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणावर आणि विशालकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या बाहेर. लक्षात? परीक्षेत प्रश्न कसे येतात तर एवढंच. म्हणजे काय विचारला जातो आता प्रश्न, इथं समजा प्रश्न तयारच केला तर कसा येतो पहा. विशालकोन त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या शिरोलंबाचा एक संपात बिंदू टिंब 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 असतो. ठीक आहे. हेच इंग्लिशमध्ये काय होईल? एन ॲप्टूस अँगल्ड ट्रायंगल द ऑर्थो सेंटर इज डॅश 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 डॅश. याला पर्याय काय असतात? त्रिकोणाच्या अंतर्भागात. दुसरा पर्याय त्रिकोणाच्या बाह्य भागात. तिसरा पर्याय काय आहे? त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर. चौथा पर्याय काय आहे? निश्चित सांगता येत नाही. म्हणजे कुठं असतो ते निश्चित आपल्याला सांगता येत नाही.
ठीक आहे. किती वेळ लागतो या प्रश्नाचं उत्तर द्यायला? फक्त 5 सेकंद लागतो. परंतु हा कन्सेप्ट तुम्हाला मी मागच्या 20 मिनिटापासून सांगतोय. ठीक आहे. विदिन 5 सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर सांगू शकतात. परंतु जो कन्सेप्ट आहे तो आपल्या पुस्तकामध्ये कुण्याही पुस्तकामध्ये दिलेला नाही तो कन्सेप्ट. परंतु परीक्षेत असा प्रश्न येतो आणि मग मुलांचा गोंधळ उडतो की त्यांनी कारण फक्त त्रिकोणाच्या मध्येच बघितलेला असतो शिरोलंब. एक संपात बिंदू फक्त त्रिकोणाच्या मध्येच बघितलेला आहे. तो त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये बिंदूवर असतो, तशी आकृती तर नाही. त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो असंही या ठिकाणी नाही. म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या की प्रश्न कसे असतात, रिलेटेड क्वेश्चन म्हणतात त्याला. ठीक आहे. तर तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल. ओके. तर या ठिकाणी जो ऑर्थो सेंटर असतो तो कुठं असतो? एक्सटेरियर पार्ट किंवा एक्सटेरियर भागामध्ये असतो. म्हणजेच त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो असं याचं उत्तर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल? विशालकोण त्रिकोणामध्ये एक संपात बिंदू त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतो. ऑप्शन क्रमांक 2. ओके. यानंतर आपल्याला पुढचा कन्सेप्ट शिकायचा आहे. मीडियन म्हणजे काय, म्हणजेच मध्यगा म्हणजे काय? मध्यगा यालाच आपण मीडियन असं म्हणतो. तर अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. मीडियन म्हणजे काय? कोणत्याही त्रिकोणामध्ये समजा हा ट्रायंगल जर आपण ड्रॉ केला तर या त्रिकोणामध्ये शिरोबिंदू आणि शिरोबिंदूच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणारी रेषा. ठीक आहे. म्हणजे आता समजा या ठिकाणी हा मध्यबिंदू आहे, या बाजूचा हा मध्यबिंदू आहे आणि या बाजूचा हा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू म्हणजे काय? समजा हा ट्रायंगल ABC असेल तर हा जो मध्यबिंदू आहे P, तर हे समान असणार. इकडं मध्य म्हणजे मिड पॉइंट ऑफ BC चा मध्यबिंदू आहे. त्यानंतर हा Q आहे तो AC चा मध्यबिंदू आहे आणि हा R AB चा मध्यबिंदू आहे. तर ही जोडणारी जी रेषा असते AP याला म्हणायचं मध्यगा. त्याचबरोबर RC मध्यगा, QB मध्यगा आणि ही पण मध्यगा एका बिंदूमध्ये छेदते. म्हणून आपण याला असं म्हणतो आणि या मध्यकाचा जो एक संपात बिंदू आहे, पॉइंट ऑफ कॉन्करन्स, इज नोन ॲज सेंट्रॉइड. तर याला जे नाव आहे त्याला म्हणतात सेंट्रॉइड. आणि यालाच मराठीमध्ये गुरुत्व मध्य असं म्हटलं जातं. गुरुत्व मध्य. आणि हे G अक्षरानं दर्शवलं जातं. कोणत्याही त्रिकोणामध्ये मध्यगाचा जो एक संपात बिंदू असतो तो G अक्षरानं दर्शवला जातो. इंग्लिशमध्ये याला सेंट्रॉइड म्हणतात आणि मराठीमध्ये गुरुत्व मध्य. हा जो G पॉइंट आहे हा या मध्यगेला 2:1 या प्रमाणामध्ये विभागतो. मीन्स सेंट्रॉइड डिवाइड द मीडियन इन द रेशो 2:1. म्हणजे या ठिकाणी मध्यगा कोणती आहे? AP. दुसरी मध्यगा BQ. तिसरी मध्यगा CR. तर हा जो G पॉइंट आहे हा G पॉइंट काय करतो? या मध्यगाला 2:1 या प्रमाणामध्ये विभागतो. म्हणजेच काय? या ठिकाणी आता ही AP मध्यगा आहे तर याचे 2 भाग झालेत. A पासून G पर्यंत एक आणि G पासून P पर्यंत एक, असे 2 भाग आहेत. हा वरचा एक भाग आहे आणि खालचा एक भाग आहे. तर हा जो भाग आहे
AG आणि दुसरा कोणता GP, तर याचं गुणोत्तर असतं 2:1. आपण रेशो शिकलेला आहे यापूर्वी. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय, तर असेच सगळ्यांचा रेशो हाच असतो. आता या ठिकाणी BQ मध्ये BG आणि GQ यांचा पण रेशो किती असतो 2:1. त्यानंतर CG आणि GR यांचा पण रेशो किती असतो 2:1. म्हणजे सगळ्यांचा रेशो किती असतो 2:1. आता हा रेशो इतका असतो, याचा अर्थ काय असतो हे माहिती आहे तुम्हाला? तर याचा अर्थ आपण जाणून घेऊयात. काय अर्थ असतो याचा नेमकं? समजा आपण असं विचार करूयात की AP ची लांबी या ठिकाणी AP, सपोज AP इज इक्वल टू AP समजा 30 सेंटीमीटर आहे. AP किती आहे 30 सेंटीमीटर. लेंथ ऑफ AP इज इक्वल टू 30 सेंटीमीटर. तर हे 2:1 यामध्ये विभागते म्हणजे काय, तर त्या 30 सेंटीमीटरचा वरचा भाग हा 2 पट असतो आणि खालचा भाग हा 1 पट असतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर AG ची किंमत ही 20 असणार आणि GP ची किंमत ही 10 असणार. याला म्हणायचं त्याची विभागणी. ठीक आहे, 2:1 मध्ये विभागणी म्हणजे काय, तर एकाचे 3 भाग करायचे, 2 भाग एकीकडं आणि 1 भाग एकीकडं. आलं लक्षात? आता इथं AB किती होतं, सॉरी AP किती होतं 30 सेंटीमीटर. समजा हे BQ, आपण असं समजूयात की BQ ची लांबी समजा 24 सेंटीमीटर असेल, तर BG किती असेल आणि GQ किती असेल, कोण सांगेल? रेज हँड करा. फाइंड द लेंथ ऑफ BG अँड GQ. सुवर्णा, काय येईल उत्तर? किती येईल? आवाज येत नाही मला तुझा क्लिअर. बर, सिद्धेश? 16/8 करेक्ट. तर काय करायचं असतं आपल्याला, 2:1 करायचं म्हणजे काय, तर 16च्या आधी 3 भाग करून घ्यायचे, 24चे 3 भाग करून घ्यायचे. किती होणार आहेत? 8, 8, 8. त्याच्यातले 2 भाग BGला देऊन टाकायचे म्हणजे 16 आणि 1 भाग GQला द्यायचा म्हणजे 8. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलात, आता आपण अगोदर पाहिलं होतं APचं, AP किती होतं 30. तर ह्या G मुळे काय झालं, ह्या A आणि G पर्यंतचा भाग राहिला 20 आणि हा खालचा झाला 10. म्हणजे 2:1 असं विभागणी केला त्या G पॉईंटमुळं, सेंट्रॉइडमुळं. ओके, तसंच आता BQ किती होतं 24, तर B पासून G पर्यंत 16 आणि पुढे 8. ठीक आहे, आता पुढे जर समजा CR जर 21 सेंटीमीटर असेल, C पासून R पर्यंत 21 आहे, तर CG किती आणि GR किती? ओके, तर स्वयं किती असेल, CG किती येईल? 17 आणि 7 21 व्हायला लागलं ना, होतं का 21? 14 आणि 7. ओके गुड. 14 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर. ओके, तर या पद्धतीने हे मध्यगा, त्याचा गुरुत्व मध्य आणि सेंट्रॉइड, यावरचे प्रश्न परीक्षेत असे विचारले जातात, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण कन्सेप्ट अगदी 15-15 मिनिट कन्सेप्ट समजावून सांगतो, कारण एकदा कन्सेप्ट समजली की गणित येतात आपल्याला. ठीक आहे, तर या पद्धतीने आपल्याला मध्यगा ही संकल्पना लक्षात आली असेल. यानंतर पुढची संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे,
त्यामध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साईड आणि अँगल बायसेक्टर, आता दोन कन्सेप्ट शिकायचे आहेत. पहिल्यांदा शिकायचं आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द साइड. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड हे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण यालाच बाजूचे लंब दुभाजक असं म्हणतात. बाजूचे लंब दुभाजक. तर हे बाजूचे लंब दुभाजक नेमकं कसे येतात? तर या ठिकाणी बाजूचे लंब दुभाजक, जर आपण ट्रायंगल ड्रॉ केला समजा, तर बाजूचा लंब दुभाजक म्हणजे या ठिकाणी जर हा त्रिकोण ए बी सी आहे, तर बाजू बी सी, तर याचा हा मिड पॉइंट आहे. बाजू ए बीचा मिड पॉइंट इथं असेल, बाजू ए सीचा मिड पॉइंट इथं असेल, तर याचा लंब दुभाजक म्हणजे काय? ओके, तर या ठिकाणी आपण लंब दुभाजक जर पाहिलं तर हा बिंदू, आता याचा लंब दुभाजक म्हणजे काय? तर बाजू बी सीचा मिड पॉइंट आहे, हा समजा याला नाव देऊ आपण पी. तर हा पी क्यू आणि आर. आता लंब दुभाजक जर काढला तर आपण या ठिकाणी स्ट्रेट लाईन अशी असणार इथं, याचा आणि शिरोबिंदूचा काही संबंध नाही. पुन्हा फक्त ह्या बाजूचा लंब दुभाजक म्हणजे लंब असणार आणि त्या बाजूचे दोन भाग करणार. त्यानंतर क्यू असाच आहे, या ठिकाणी जर आपण लंब दुभाजक काढला तर असा या ठिकाणी लंब दुभाजक येईल, आणि आर, तर हे लंब दुभाजक आहे. तर हे त्रिकोणाच्या आत हा लंब दुभाजक येतो. आणि या बिंदूतून जर समजा आपण सर्कल काढलं तर ते सर्कम सर्कल या ठिकाणी ड्रॉ होतं. तर ते कसं आपण ड्रॉ करायचं ते या ठिकाणी समजून घेऊयात. सर्कल, तर हे तिन्ही बिंदूमधून जे सर्कल ड्रॉ होतं तर या सर्कलचा जो सेंटर पॉइंट आहे तो यांचा कॉन्करन्स पॉइंट असतो, म्हणजे जो काही एक संपात बिंदू असतो. तर हा सर्कम सेंटर असतो. आणि जेव्हा आपण अँगल बायसेक्टर काढतो, आता आपण दुसरी आकृती पाहूया, दुसरा कन्सेप्ट पाहूया आपण दुसरा, तो म्हणजे अँगल बायसेक्टर. त्यालाच आपण कोन दुभाजक असं म्हणतो. समजा हा त्रिकोण आहे आणि याचे जर कोन दुभाजक काढले, म्हणजे या ठिकाणी हा कोन दुभाजक हा कोन सारखा झाला,
त्यानंतर हा कोनदुभाजक आणि हा कोनदुभाजक. तर हा एक संपात बिंदू, याला आपण इन सेंटर असं म्हणतो. इन सेंटर म्हणजे काय, जर या त्रिकोणामध्ये आतल्या बाजूला स्पर्श करून जर वर्तुळ काढलं, म्हणजे बाजूला स्पर्श होणार फक्त वर्तुळ, तर त्यांचा जो सेंटर पॉइंट आहे तो हा इन सेंटर असतो. ठीक आहे. आता दोन्हीमधला डिफरन्स पहा. या ठिकाणी बाजूचे लंबदुभाजक आहेत, तर जे वर्तुळ जातं ते शिरोबिंदूतून जातं वर्तुळाच्या, म्हणजे त्रिकोणाच्या. आणि इथं पाहिलं तर हे वर्तुळ बाजूला आतून स्पर्श करतं, त्यामुळे याला आपण आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू असं म्हणू शकतो मराठीमध्ये. आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू, आंतरवर्तुळाचा केंद्रबिंदू. आणि या ठिकाणी जो आहे तो बाह्य वर्तुळाचा केंद्रबिंदू. तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर पुढची संकल्पना आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये ट्रँगलचं जे हे आहे कॉन्करन्स म्हणजे एकरूपता, हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर नेक्स्ट कॉन्ग्रंट ट्रँगल. means if there is a 1-to-1 correspondence between the vertex of two triangle such that three sides of the triangle are congruent to the corresponding three side of the other triangle, then these triangles are known as congruent. यालाच आपण त्रिकोणाची एकरूपता असं म्हणतो. त्रिकोणाची एकरूपता. तर त्रिकोणाची एकरूपता काय आहे कन्सेप्ट, जर दोन त्रिकोण, समजा आपण हा एक ट्रायंगल काढला, ॲक्च्युअल आपण ड्रॉ करून समजून घेऊयात की कॉन्ग्रंट म्हणजे काय. समजा आता हा एक ट्रायंगल आहे, याचं नाव आहे ABC, आणि दुसरा एक आपण ट्रायंगल ड्रॉ करतोय जो अगदी ॲक्युरेट ABC इतकाच असेल. तर हा त्रिकोण आहे ABC, आणि आपण दुसरा एक ट्रायंगल या ठिकाणी ड्रॉ करतोय, तो म्हणजेच याला अगदी सेम टू सेम मॅच होणारा. तर आता या आकृतीमध्ये पहा, खालचा त्रिकोण आणि वरचा त्रिकोण दोन्ही सेम टू सेम आहेत, त्याच्या साईड सेम आहेत, अँगल सेम आहेत, पण हा दुसरा त्रिकोण आहे. हा त्रिकोण आणि हा त्रिकोण दोन्ही डिफरंट आहेत, पण जर मॅच केले तर अगदी एकावर एक तंतोतंत बसतात. यालाच आपण असं म्हणतो की दीज टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट ट्रायंगल. म्हणजे याला जर आपण नाव दिलं दुसरं PQR, तर आपल्याला असं म्हणता येईल त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. यालाच इंग्लिशमध्ये ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट विथ ट्रायंगल PQR असं म्हणता येतं. 8वीच्या रेग्युलर बुकमध्ये पण तुम्हाला हा सिलेबस आहे शिकण्यासाठी. ट्रायंगल ABC कॉन्ग्रंट ट्रायंगल PQR म्हणजेच त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR. या पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल. आणि याचे 3 कसोट्या आहेत. हे त्रिकोण एकरूप आहेत आणि ते असतील तर कोणत्या कसोटीनुसार एकरूप असतील,
याचे 3 कसोट्या आहेत, त्या नेमकं काय आहेत? तर त्या आहेत 3 कसोट्या आपण या ठिकाणी समजून घेऊयात. हे 2 त्रिकोण एकरूप आहेत, तर कोणत्या कोणत्या गोष्टीनुसार एकरूप असतात? तर त्यामधली पहिली कसोटी आहे बा 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 कसोटी. यालाच इंग्लिशमध्ये यस टेस्ट असं म्हणतात. याचं लॉंग फॉर्म काय आहे? बा 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 म्हणजे तर बाजू बाजू बाजू, आणि इंग्लिशमध्ये साईड साईड साईड. ठीक आहे, म्हणजे सिंपल असतं अगदी. बा बा बा, बाजू बाजू बाजू, यस यस यस, साईड साईड साईड. म्हणजेच काय, समजा हा एक त्रिकोण आपण ड्रॉ केला आणि एक दुसरा त्रिकोण आपण ड्रॉ केला, आणि आपल्याला असं सांगितलं गेलं की या त्रिकोणामध्ये समजा हा पी क्यू आर आहे आणि हा ए बी सी आहे. तर पी क्यू जेवढी लांबी आहे तेवढीच ए बी आहे, क्यू आरची जेवढी आहे तेवढी बी सी आहे, आणि पी आरची जेवढी आहे तेवढी ए सी आहे. ठीक आहे, म्हणून त्रिकोण पी क्यू आर एकरूप त्रिकोण ए बी सी बाय यस टेस्ट ऑफ कॉंग्रस, किंवा बा 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 कसोटीनुसार. म्हणजेच एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकरूप असतील तर त्याला म्हणतात ते 2 त्रिकोण बा 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 कसोटीनुसार एकरूप आहेत. ठीक आहे, लक्षात आलं सर्वांना? बा 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 कसोटी म्हणजे काय? यस टेस्ट ऑफ कॉंग्रस. देन नेक्स्ट कॉन्सेप्ट, बा को बा कसोटी. आता याचं लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात आला असेल, बाकोबा. इंग्लिशमध्ये साईड अँगल साईड, यस टेस्ट. यस टेस्ट म्हणजे साईड अँगल साईड, त्यालाच आपण बाकोबा कसोटी असं म्हणतो. म्हणजे समजा हा एक ट्रायंगल आहे, दुसरा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलमध्ये या 2 बाजू सारख्या आहेत आणि त्यांच्या मधील कोन समजा हा 60 अंशाचा आहे आणि हा पण 60 अंशाचा आहे. याचा अर्थ काय झाला? आता या 2 त्रिकोणामध्ये 3 बाजू सारख्या सांगितलेल्या नाहीत, तर कसं सांगितलंय? 2 बाजू आणि एक कोन, म्हणून हे बाजू कोन आणि बाजू, म्हणून हे 2 त्रिकोण बा को बा कोष्टीनुसार सारखे आहेत. बाजू कोन बाजू म्हणजे बा को बा, मीन्स दीज 2 ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट बाय यस टेस्ट, मीन्स साइड अँगल साइड. ओके, देन नेक्स्ट थर्ड वन, कोबाको कसोटी. कोबाको कसोटी. कोबाको कसोटी यालाच आपण ASA टेस्ट असं म्हणतो. कोबाको म्हणजे या ठिकाणी समजा असे 2 त्रिकोण आहेत. या 2 त्रिकोणामध्ये हा कोण आणि हा कोण सारखा आहे, हा कोण आणि हा कोण सारखा आहे, आणि ही बाजू सारखी आहे. म्हणजेच काय? 2 कोण आणि त्याच्यामधील बाजू, 2 कोण अँड बिटवीन साइड. तर हे 2 त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. म्हणजे परीक्षेत आपल्याला असं दिलं जातं आणि त्यावरून विचारलं जातं की हे 2 त्रिकोण कोणत्या गोष्टीनुसार एकरूप असतील. मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्याचे साइड्स सेम दिलेत, त्याचे अँगल सेम दिलेत, काय नेमकं सारखं दिले, त्याच्यावरून आपण त्या कसोटीचा प्रकार ओळखता येतो. आणि यानंतर दुसरी जी टेस्ट आहे ती म्हणजे हायपोटेनियस साइड टेस्ट. टेस्ट नंबर 4,
त्याला मराठीमध्ये म्हणतात कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी, यालाच इंग्लिशमध्ये हायपोटेनियस साइड टेस्ट, हायपोटेनियस साइड टेस्ट. आणि यासाठी दोन्हीही त्रिकोण काटकोनच असावे लागतात. दोन्हीही काटकोन असतील तर त्याचा एक कर्ण आणि एक बाजू जर सारखी असेल, आता इथं कोण नाही दिला पण ऑलरेडी हा 90 अंशाचा एक कोण असतो, तर यावेळेस हे दोन त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. हायपोटेनियस साइड टेस्ट, दीज टू ट्रायंगल्स आर इनकॉन्ग्रंट. तर या पद्धतीने आपण हे सर्व कन्सेप्ट पाहिलेले आहेत. सर्वांनी 16.1, 16.2 आणि 16.3 मधील सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. अगदी सोप्या पद्धतीने सर्व प्रश्न आहेत आणि ज्यांना सोडवता येतील त्यांनी PDF करून ग्रुपवर सर्व प्रश्न सोडवून पाठवा. ठीक आहे, सर्वांनी हे स्वाध्याय उद्या पूर्ण करायचं आहे. उद्या तुम्हाला सुट्टी असणार आहे, त्यामुळे उद्या सर्व कन्सेप्ट तुम्हाला आले पाहिजेत. जे प्रश्न येत नाहीत त्याचे फोटो काढून तुम्ही लगेच ग्रुपवर शेअर करा, म्हणजे तुम्हाला इतर विद्यार्थी पण मित्र करतील, म्हणजे मदत करतील आणि नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्न सोडवता येतील. तर या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट.